सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजही मुंबईमध्ये एक कालखंड असा होता, चिखलातलंच क्रिकेट खेळलं जायचं. आता मुंबईत सुद्धा सिमेंटच्या विकेट बऱ्यापैकी वापरल्या जातात, परंतु आजही मातीवर खेळली जाणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेचं ओळख आहे. परंतु आणखीन एक अशी ओळख आहे जी महाराष्ट्रभर कुठेच पाहायला मिळत नाही. पायात कोणत्याही प्रकारचं शूज, चप्पल, काहीही सँडल काही घालायचं नाही. फक्त अनवाणी मैदानाच्या आतमध्ये जायचं आणि बॅटिंग करायची. बॅटरसाठी हा नियम आहे. चिखल असू देत, बॉलर फिल्डर हे परिधान करू शकतात. फक्त बॅटर आहे ते अनवाणीच येतील, पायामध्ये त्यांच्या काहीच नसेल. मग गेल्या वर्षी पाहिलं, उन्हाचे चटके लागले तरी चालतील किंवा चिखलात तुम्ही पाय रुतले तरी चालतील, पायात काहीच नसणार आहे. समीर वेंगुर्लेकर याही नावाची चर्चा पाहायला मिळते कोकणामध्ये. आणि आज कोकणातील हे सगळे खेळाडू या ठिकाणी आले आहेत, त्यांचंही आम्ही कौतुक करू. मुंबईकरांचं कौतुक करू. सिंधुदुर्गचा संघ इकडे आलाय, त्याच्यामुळे यूट्यूबवर मोठ्या प्रमाणावर गर्दी आज दिवसभर होईल, उद्याही होईल, कारण मानाची स्पर्धा आहे. मुंबईचं क्रिकेट, पावसाळी क्रिकेट, तमाम मुंबईकरांना आपलंसं वाटणारं सगळ्यात जवळचं क्रिकेट म्हणजे पावसाळी क्रिकेट, रबर बॉलचं क्रिकेट. सिक्सरच्या बॉलवर ही स्पर्धा पाहायला मिळते. दोन्ही बाजूला पहा, लेग साइड, ऑफ साइड. बऱ्याचदा तुम्ही पहिले आला असाल तर 2 रन असायचे, आता दोन्ही बाजूला पडद्याला बॉल लागला तर 4 आणि पलीकडे बॉल गेला, डायरेक्ट पडद्याला बॉल लागला तरी षटकार आहे दोन्ही बाजूला, याची नोंद घ्यायची आहे. म्हणजे षटकार चौकारांची आतषबाजी इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. माझ्या बरोबरने युवा समालोचक अभिषेक पाटील हे सुद्धा जुडले जातील. करी रोडचा एक युवा आवाज आणि आपल्या मुंबईतून एक नवीन समालोचक पुढे येतोय, नाव त्यांचं अभिषेक पाटील. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. सर्वांना विनंती, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या स्पर्धेला आपण सुरुवात करूयात. हे मुंबईचं क्रिकेट आहे, हे पावसाळी क्रिकेट आहे. पहिला बॉल उसळी घेतला जाते, बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. 1 बाउन्स मात्र पंच या ठिकाणी देत आहेत. हा, कुणाला रिव्ह्यू पाहिजे असेल तर रिव्ह्यू उपलब्ध आहे. तुम्हाला कोणत्याही बाबतीत शंका असेल, एक रिव्ह्यू एका डावामध्ये तुम्हाला दिला जाईल आणि तो रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. सुरुवात झाली आहे या पावसातल्या क्रिकेटला, या पावसाळी क्रिकेटला. हा, अंपायर केव्हाही रिव्ह्यू घेऊ शकतात. दोन्ही टीमला सुद्धा एक एक रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. एका बाजूला उमेश 11, उमेशजी कुळे यांची टीम, साजनजी पाटील यांची टीम, आणि दुसऱ्या बाजूला 22 11 सिंधुदुर्ग. बिग हिट, तो लावलाय बॉल, भिरकावून दिला जातोय, सीमा रेषा पार. पावसाळी क्रिकेटचा राजा षटकार खेळतोय प्रीतम परब. रिया आणि यश चेंदवनकर यांच्याकडून पहिला षटकार आहे आणि या षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचा पुरस्कार प्रीतम परब यांना दिला जाणार आहे. काय जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय अभिषेक. मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिल्याच बॉलवर या ठिकाणी मोठा फटका येताना पाहायला मिळालाय. अधिकृत जो बॉल पडला गेला, या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जात आहेत. अतिशय चांगलं आयोजन, आमचे सगळे पुरस्कर्ते त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचाही उल्लेख, मी तर म्हणेल मुंबईतील सर्वच नामवंत ब्रँडचा समावेश देखील आवर्जून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येकाचं छोटं छोटंसं का होईना योगदान प्रत्येकाला वाटतं आपण या स्पर्धेचं घटक बनावं. धावसंख्या आता यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु थांबवलंय समीर वेंगुर्लेकर. अगदी सिंधुदुर्गात देखील आता हे रबर बॉल क्रिकेट देखील काट टाकू लागतंय. गेली 2 वर्ष मयूर स्पोर्टच्या स्पर्धेच्या माध्यमातून देखील मालवण कट्ट्याला स्पर्धा होते आणि त्यामुळे आता सिंधुदुर्गात देखील रबर बॉलचं क्रिकेट बऱ्यापैकी आता पुढे येऊ लागले आणि आज सिंधुदुर्गचा संघ चाललाय मुंबईत. हो हो, यावेळेला समीरने या बॉलला वळवलंय. माती आहे, मातीमधून बॉल टर्न होतोय, उसळी देखील घेतोय. नॉर्मली टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट फरक आहे आणि कारण बॉलच्या वजनामध्ये फरक आहे.
रबर बॉलच का तर पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, चिखल लागतो, किंबहुना ओला झाला तरी त्याचा कोणताही फरक मात्र मॅचवर होणार नाही. पुन्हा एकदा का कपड्याने पुसला तर पुन्हा खेळणं योग्य होतं. यावेळेला बॅकफुटला जात पॉईंटला कव्हर पॉईंटला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावर या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. पहिली ओव्हर सुरू आहे. सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे नरे पार्कमध्ये. खऱ्या अर्थाने मुंबईतील एक महत्त्वाचं मैदान, कारण नरे पार्कमध्ये फायनल मारणं सोपी गोष्ट नाही आहे. चॅलेंज असते इकडे येऊन क्रिकेट खेळणं. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालं. यावेळेला अमित कोरी आले चुनापट्टीचे खेळाडू आणि तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी धावसंख्या झाली आहे ती 10 धावा पहिली ओव्हर झाल्यानंतर. अभिषेकजी काय म्हणाल, पहिलं षटक बिनबाद 10? हो सर, पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिलं तर 10 धावा आल्यात, कारण प्रीतम परबने ठोकलेला तो या संपूर्ण स्पर्धेतील पहिला षटकार. आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर आता पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर मात्र 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. आता सुरुवात झाली आहे, आता इथून प्रवास सुरू होईल. बांद्रा कोलगेट म्हणा, त्यानंतर जर पाहिलं तर ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा येते. 70 स्पोर्टच्या देखील काही स्पर्धा आवर्जून येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर MHBला देखील एखादी एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. बदलापूर परिसरामध्ये स्पर्धा आहे, अंबरनाथ आणि विविध भागामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अगदी महाराष्ट्रभर लोन पसरेल, परंतु ठिणगी पडली आहे नरे पार्क परळला. पहिली स्पर्धा. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल कव्हर्सला खेळलाय, तिकडे आहेत फिल्डर आणि विकेट येताना पाहायला मिळत आहेत. पहिली विकेट येते. पायस अल्मेडा बॉलिंगला आले आणि पायसने पहिल्याच बॉलवर घेतली विकेट. येस सर, अमित कोरीची विकेट आली आहे. चांगल्या फॉर्म मध्ये होता अमित कोरी, कारण प्रीतम परबने करून दिलेली सुरुवात नंतर आपण पाहिलं तर आता पायास आला गोलंदाजीसाठी आणि त्याच्या पहिल्याच बॉलवरती हा चांगला झेल एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर तैनात होता आणि त्याने टिपलेला तो झेल आणि विकेट येताना पाहायला मिळते अमित कोरीची. दोन्ही टीम पुढच्या मॅचच्या दोन्ही टीमला विनंती असेल आपण आपले किट्स या ठिकाणी कलेक्ट करायचे. समर्थ 11 वरळी अभिषेक आंबरे आणि त्याचबरोबरीने स्वर्गीय जयराम निकम 11 पोलादपूर कापडे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. संदीप कदम आपण आला असेल तर आपणास देखील विनंती आहे आणि आपलं देखील स्वागत असणार आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. पंच म्हणून सुबोधजी गडसे, शशी साटम आणि त्याचबरोबरीने नासिरबाई हे पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. tenniscricket.in या भारतातील आघाडीच्या वाहिनीवर मात्र ही क्रीडा स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येत आहेत. राहुल चांदोरकर आगरीपाडा परिसरातील असणारा हा खेळाडू आहे मुंबईच्या. यावेळेला हा बॉल अगदी शरीराच्या दिशेने आला खरा, पायाच्या दिशेने ऑन साईडला ढकललाय. एक धाव तिकडे मिळेल. मालवणचा पायस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शन बांदेकर हे देखील टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. गोपाळ बटा, त्याचबरोबर जर पाहिलं तर दाजी नाईक, बबल नाईक अशी ख्यातनाम नावं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज त्यांचा दर्जेदार खेळही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आज दिवसभर मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतील. बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने अप्पर कट करतायत. निखिलच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. क्या पहा, जे मॅच यूट्यूबला पाहतायत त्यांच्या माहितीसाठी
बॉलर ज्या वेळेला बॉलिंग करतोय चिखलामधून धावतोय, कारण काल रात्री खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला, चिखलातून मार्ग काढायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला बॅटर पायात काहीच नाहीये. बिग हिट, जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी खेळलाय, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळतोय आणि हाही बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. यस सर, चांगली सुरुवात पाहायला मिळते कारण US उमेश 11 खार जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज समीरने. दुसरं षटक पायसने हाताळलं, त्या षटकामध्ये तब्बल त्याने 13 धावा खर्च केल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. राहुल चांदोरकर चांगल्या फॉर्म मध्ये 2 षटकार एकाच षटकामध्ये पाहायला मिळाले त्याच्या बॅटमधून. भावेन स्पोर्ट्स साईश 11 हा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतो. विजेत्याला तब्बल 1,77,777 रुपयाचा पुरस्कार जाणार आहे. उपविजेत्याला 77,777 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आकर्षक अशी खूप सारी पारितोषिकं, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि प्लेअर ऑफ द मॅच खूप सारी पारितोषिके या ठिकाणी वैयक्तिक स्वरूपात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर सिक्सरच्या बॉलवर ही स्पर्धा शर्वरी नाठाळकर आणि युवराज नाठाळकर, विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर गुणलेखिका म्हणून प्राजक्ताताई देसाई, सोनमताई चव्हाण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मुंबईतील युवा समालोचक रोशन पाथाडे, अभिषेकजी पाटील आणि खास पनवेलचा आवाज या ठिकाणी आज आलाय तळोजावरून, म्हणजे जयेश पाटील, जयेश भोसले सर. यावेळेला मात्र स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूयात पंचांचा इशारा एका धावेचा. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावा धावफलकावरती झाल्यात. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर प्रीतम परब पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर त्याने ठोकलेला षटकार आणि संपूर्ण स्पर्धेतील पहिला षटकार ठोकणारा खेळाडू ठरलाय तो म्हणजे प्रीतम परब. जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पायस पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. यावेळेला वेगवान फटका खेळलाय, पूल करण्याचा प्रयत्न उसळी होती, परंतु त्या ठिकाणी एक धाव घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 25 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं पायस अल्मेडा, नाही सोहेल आला, माफ करा, सोहेलने देखील गतवर्षी मयूर स्पोर्टची स्पर्धा गाजवली होती. कुडालचा खेळाडू. तिसरं षटक सुरू असताना अँगल बदललाय बॉलने, वेगात बॉल आणि थोडासा टर्नही होताना पाहायला मिळाला. आम्ही आभारी आहोत आमचे सगळे पुरस्कर्ते, जसं शक्य होईल आपण सगळ्यांचा त्या ठिकाणी उल्लेख करूयात. पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिस्त. या स्पर्धेचे काही नियम आहेत, त्या नियमांचं तुम्हाला पालन करावंच लागणार आहे. यावेळेला आणखीन एक जबरदस्त फटका खेळला जातोय. काय स्ट्रोक खेळलाय, उसळी होती बॉलला, त्याचा फायदा घेतला, बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. येतोय षटकार. अभि. येस सर, चांगल्या फॉर्म मध्ये राहुल चांदोरकर. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 षटकार पाहायला मिळालेच आणि प्रीतम परब जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. येस, राहुलच्या बॅटमधून, राहुल चांदोरकर यांच्या बॅटमधून षटकार येताना पाहायला मिळालाय. काही खेळाडू जर पाहिलं तर रबर बॉलचं क्रिकेट टेनिस बॉल पेक्षा चांगले खेळतात. आणखीन एक बिग हिट समोर उडवलाय आणि या ठिकाणी जर पाहिलं बाद होताना पाहायला मिळतील खेळाडू. विकेटचं पतन. प्रजेशने टिपलेला झेल आणि संपुष्टात आलाय. आपण पाहिलं तर आता फलंदाज राहुल चांदोरकरचा खेळ. विकेट आली आहे, मोठी विकेट, महत्वाची विकेट गोलंदाज सोहेलने आपल्या संघाला मिळवून दिली आहे. विकेट येते, ती सुद्धा महत्वाची विकेट येताना पाहायला मिळाली आहे. प्रजेश रावले त्या ठिकाणी कट्टा मालवणचे खेळाडू होते आणि धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा धावफलकावर असताना सोहेलला यश मिळत आहे. राहुल म्हणजे दुसरा धक्का या ठिकाणी बसताना पाहायला मिळाला. अमित कोरी नंतर काही आकर्षक फटके खेळले जरूर. 3 षटकार राहुल चांदोरकर यांच्या बॅटमधून आले. 19 धावा करून ते बाद झालेले आहेत. परंतु पाहूयात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल कश्यप, ठाण्याच्या वर्तकनगरचे खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. नरे पार्क स्पोर्ट्स क्लबची ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने मुंबईच्या रबर बॉल पावसाळी क्रिकेटचा शंखनाद आज परळमध्ये झालाय. आल्या आल्या पहिलाच बॉल भिरकावून दिलाय. पाहूया पंचांचा इशारा. 6-6-6 षटकार.
यस, राहुलच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं तर आल्या आल्या पहिलाच बॉल खेळत असताना षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं तर आता समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती. आता मात्र चौथं षटक पहिल्या 3 ओव्हरमध्ये पॉवर प्ले नाही घेतला तर चौथ्या ओव्हरमध्ये तो ॲटोमॅटिकली घ्यावा लागणार आहे. आणि या ओव्हरचं वैशिष्ट्य जे यूट्यूबला मॅच पाहत आहे त्यांच्या माहितीसाठी, अगदी ज्या ठिकाणी मिड ऑन मिड ऑफ असतो त्या ठिकाणी एक कट्टा आहे आणि एक रस्ता आहे. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. एक सिक्सर कंपनीने बनवलेला पिवळ्या रंगाचा सिक्सर अल्ट्रा हा बॉल या ठिकाणी यूज केला जाणार आहे, जो पिवळ्या रंगाचा आहे. या सुपर ओव्हरसाठी वापरला जातोय. या बॅटिंग पॉवर प्लेसाठी वापरला जातोय. जेवढ्या रन या ओव्हरमध्ये येणार आहेत ना, जर त्याच्या डबल रन होतील ज्या वेळेला ओव्हर झाल्यानंतर आपण काउंट करू. परंतु विकेट जर गेली या ओव्हरमध्ये, जेवढ्या रन झाल्यात तेवढ्याच रन मिळणार आहेत. हा नियम आहे या बॅटिंग पॉवर प्लेचा. आणि आता पाहूयात, ओव्हर महत्त्वाची आहे आणि बॉलर सुद्धा महत्त्वाचाच आलाय. तो आलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातून, मालवण तालुक्यातून आणि देवबाग या गावातून मुंबई शहरात दाखल होताना पाहायला मिळतोय. जो मैदानात आल्यानंतर कोकणातील सर्वच क्रिकेट रसिकांच्या नजरा मॅचवर असतात. दर्शन बांदेकर इन ॲक्शन. आणि समोर जर पाहिलं तर प्रीतम परब, गोरेगाव मुंबईचे एक जबरदस्त खेळाडू. पहिला बॉल समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न चांगले होते. कॅच पकडण्याचे सुद्धा एफर्ट चांगले केले त्या ठिकाणी सोहेलने, परंतु बॉल ओलांडतोय सीमारेषा 4. यस, पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. दर्शन बांदेकर गोलंदाजीसाठी त्याच्या पहिल्या बॉलवरती आक्रमण आणि चौकार येताना पाहायला मिळतोय प्रीतम परबच्या बॅटमधून. महत्वाचं षटक, पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळते आणि त्या पहिल्या बॉलवर चौकार आलाय. या ठिकाणी आपण पाहू शकता पहिल्याच बॉलवर मोठा फटका आलाय. दर्शन यांनी या बॉलला थोडीशी उसळी दिली होती. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत गणेश कुबल होते. आणि गणेश कुबल सुद्धा मला वाटतं रवी आणि महेश चंदवनकर यांच्या बरोबरीने मुंबईत क्रिकेट खेळलेले आहेत. काही स्पर्धा खेळण्यासाठी आवर्जून ते मुंबईत आलेले आहेत. हो वेगात बॉल. दर्शन बांदेकर या वर्षी जुन्नर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा मालिकावीराचा पुरस्कार पटकावला आणि नुसता नाही पटकावला तर तब्बल 25 षटकार सुद्धा ठोकले होते. आणि अशा खूप साऱ्या स्पर्धा दर्शनने या हंगामात सुद्धा गाजवलेल्या आहेत. परंतु प्रीतम तरी कुठे कमी आहेत. पावसाळी क्रिकेट म्हटलं तर या खेळाडूच्या नावाचा नेहमीच दबदबा पाहायला मिळालाय. उमेश कोळे यांच्या बरोबरीने, साजन पाटील यांच्या बरोबरीने टीमचं नेतृत्व बरीच वर्ष करतायत. यस, पॉवर प्लेची ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये जेवढ्या रन होणार आहेत त्याच्या डबल रन मिळणार आहेत. आणि जर का विकेट गेली तर जेवढ्या रन केल्या आहेत तेवढ्याच रन मिळणार आहेत. त्याच्यामुळे या ओव्हरचं एक वेगळं महत्त्व आहे. परंतु दर्शनने 3 चेंडू मात्र आता लगातारचे या ठिकाणी निर्धाव सुद्धा टाकलेले आहेत. दर्शन बांदेकर, हो आणखीन एक चेंडू खाली राहिलाय. डॉट बॉल. दर्शन बांदेकर यांचं जबरदस्त या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळालं. या षटकात 4 चेंडू निर्धाव टाकण्याचा कारनामा केलाय दर्शन बांदेकर यांनी. प्रीतम परब मुंबई क्रिकेटमधील एक मोठं नाव बॅटिंगसाठी. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर, परंतु तिकडे व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया किती या ठिकाणी धावा येतील, त्याच्या डबल किती होतील. पहा फिल्डर बॅटरसाठी काय करायचंय, बॉल त्यांना मध्ये जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकच्या पलीकडे पाठवायचं आहे, कारण सगळेच्या सगळे खेळाडू आतमध्ये आहेत. अशा वेळेला मात्र बॉलिंग करणं सोपी गोष्ट नाहीये. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय आणि दर्शन बांदेकरचं कौतुक व्हायला हरकत नाहीये. टाळ्यांचा गजर. या बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सगळे खेळाडू आतमध्ये असताना 5 बॉल डॉट टाकण्याचा कारनामा केलाय मात्र देवबागच्या या सुपरस्टारने. आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या अभिषेकजी, 5 धावा आल्या. 5 धावांचा बोनस या ठिकाणी उमेश इलेव्हनला मिळणार आहे, म्हणजे साजनजी पाटील उमेश कुळे यांच्या टीमला मिळणार आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता म्हणजे 5च्या 10 मिळतील आणि एकंदरीत धावसंख्या झाली आहे या ठिकाणी 4 ओव्हर संपल्यानंतर 47. अभिषेक काय म्हणाल, म्हणजे चॅलेंज होतं ही ओव्हर, परंतु खूप चांगली बॉलिंग केली, काय म्हणाल? कारण सर एक्सपिरियन्स मॅटर करतो. एवढ्या मोठ्या स्तरावरची स्पर्धा आणि हे महत्त्वाचं षटक हाताळण्यासाठी एवढा मोठा खेळाडू आला. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर त्यानेच चांगलं कमबॅक केलं आणि तदनंतर मात्र हे पॉवर प्लेचं षटक अवघ्या 10 धावांचं त्याने खर्च केलं. या ठिकाणी आपण पाहू शकताय 4 फ्रेश बॉलर आपल्याला वापरायचे आहेत. पहा, मैदानात कोणीही मोबाईलवर बोलताना आढळला किंवा या ठिकाणी धूम्रपान करताना आढळला किंवा कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी
गुटखा म्हणा किंवा इतर कोणतीही गोष्ट या ठिकाणी सेवन करताना आढळला 7 धावांची पेनल्टी आहे. पहिला बॉल या वेळेला मात्र टप्पा पडतोय आणि उसळी देखील घेतोय. समीर वेंगुर्लेकर आलेत, आमचे मित्र संदीप कदम हे सुद्धा इन ॲक्शन मध्ये आज या ठिकाणी पाहायला मिळतील. पावसाळी क्रिकेटचा हा गब्बर सुद्धा इकडे दाखल झालाय. दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचंय. जयेश भोसले सर तिकडे उपस्थित असतील टॉससाठी किंवा बॅटिंगसाठी जर पाहिलं तर राहुल कश्यप. ओहो, ऑप्टमच्या बाहेर उसळी सुद्धा दिली. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. समीर वेंगुर्लेकर यांचा. अभिषेक. येस सर, समीर वेंगुर्लेकर चांगला कमबॅक करतोय. पहिलं षटक त्याने हाताळलं होतं, 10 धावा त्याने खर्च केल्यानंतर कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि हे 5वं षटक हाताळण्यासाठी तो आला. पहिले 2 चेंडू हाताळत असताना निर्धाव त्याने आतापर्यंत हाताळलेत. समोर जर आपण पाहिले तर राहुल कश्यप मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. बिग हिट. वाट पाहिली आतापर्यंत आणि आता मात्र वाट लावली आहे. 6 षटकार. येस, षटकार आलाय पुन्हा एकदा राहुल कश्यपच्या बॅटमधून आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 53. टीम US उमेश 11 खार चांगल्या फॉर्म मध्ये. राहुल कश्यप त्याला चांगली साथ दिली. प्रीतम परब स्वतः कर्णधार आहे. 53 धावा धावफलकावर. 5वं षटक सुरू आहे. पावसाळी क्रिकेटला सुरुवात झाली आहे आणि मुंबईतील मानाची स्पर्धा नरेपार स्पोर्ट्स क्लबची रवी आणि महेश चेंदवनकर या बंधूंची आपल्या भेटीला आली आहे. काहीतरी नाविन्य दरवर्षी असतं. याही वर्षी जर पाहिलं तर दर्जेदार आयोजन, परंतु दोन्ही बाजूला आतापर्यंत बऱ्याच जणांना माहिती होतं की इकडे बाजूला रस्त्यावर गेला तर 2 आहेत, परंतु आता तिकडे 6 सुद्धा आहेत. त्याच्यामुळे या वर्षीचं हे वेगळेपण आणि विशेष म्हणजे वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार दरवर्षी या ठिकाणी दिला जातो आणि या वर्षी तो पुरस्कार वाकळणचे केतन म्हात्रे यांना हा वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार दिला जातो. परंतु यावर्षी नवीन काहीतरी म्हणजे शिवडी विभागातील खेळाडूंना चालना मिळावी यासाठी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवतायत. बराचसा बाहेर होता आणि आणखी बाहेर गेला आणि धावसंख्या 1ने पुढे गेली आहे 54. यावर्षी म्हणजे शिवडी विभागातील खेळाडूंमध्ये देखील जोरदार चुरस पाहायला मिळाली होती आणि त्यातून मात्र पहिला शिवडी विधानसभा परिसरातील खेळाडू म्हणून रोहित माने यांना हा पुरस्कार दिला गेला. यावेळेला पुन्हा टप्प्याचा बॉल. चुकीला माफी नाहीये. चूक झाली. बॉल मैदानाच्या बाहेर. सिक्सरच्या बॉलवर सिक्सर. येस, आणखीन एक सिक्सर येताना पाहायला मिळतोय आणि 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सर 5वं षटक मार्गस्थ आहे आणि 60 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये जरी जास्त धावा नाही आल्या तरी धावा येऊ लागलेल्या आहेत. आणखीन एक पायावर केला आणि या बॉलला पाहूयात कुठे पाठवलाय. दिशा पंच चेक करतील कुठे बॉल गेलाय आणि मग ठरवतील या धावा किती आहेत. नासिर सर. यस, एक धाव घोषांकित क्षेत्रात चेंडू गेल्या कारणाने. ऐतिहासिक असे हे मैदान आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कामगार सेनेची स्थापना याच मैदानात केली होती. परळचा राजा, महाराष्ट्रभर ख्याती आहे, भारतभर ख्याती आहे, ज्याची यावेळेला समोर उडवलाय बॉल आणि आणखीन एक बॉल सीमारेषा ओलांडतोय. बनवलाय हा स्ट्रोक. बॉल काही खराब नव्हता परंतु फटका त्यापेक्षा सुंदर होता. अभि चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 67. 67 धावा धावफलकावरती झाल्यात. आतापर्यंत आपण पाहिलं तर राहुल कश्यपच्या बॅटमधून तब्बल 4 षटकार ठोकलेत. चांगल्या फॉर्म मध्ये राहुल कश्यप, त्याला चांगली साथ दिली प्रीतम परबने आणि आता हे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूंमध्ये आणखीन किती धावा येतील चंदू सर, काय वाटतंय? चांगली बॅटिंग. आता दोन्ही बॅटर लय मध्ये आलेले आहेत. एका बाजूला प्रीतम पाहायला मिळत आहेत, षटकार चौकार त्यांनी मारलाय. राहुल कश्यप चांगल्याच लय मध्ये आलेत, त्यांनी 4 षटकार मारलेत. एक 12-15 जरी रन आल्या टार्गेट 80चं चांगलं होऊ शकतं. परंतु या मैदानात आणि ज्या पद्धतीने आता जी भौगोलिक परिस्थिती बदलली आहे म्हणजे जिकडे रन आहेत ती गोष्ट बदलली आहे. 2च्या ऐवजी 6 आलेत, त्याच्यामुळे इकडे 80-90चा सुद्धा पाठलाग होऊ शकतो. परंतु उमेश 11ना 80 पर्यंत तरी जावं लागेल. पाहूया, दर्शन बांदेकर यांना पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आले बॉलिंगसाठी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रीतम परब जे सलामीला आले, टीमचे कॅप्टन आहेत. कॅप्टन वर्सेस कॅप्टन अशी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रीतम, क्लासिकल प्रीतम. उसळी होती या बॉलला आणि वेगवान पद्धती मात्र खेळला जरूर हा फटका. 4 धावा.
येस, पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि त्याच्या पहिल्या बॉलवरती प्रीतम परबच्या बॅटमधून आलेला तो चौकार आणि त्या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 71, 71 ऑन बोर्ड. ज्याप्रमाणे चंदू सरांनी सांगितलं एक 10 ते 12 धावा जरी आल्या तरी मात्र एक 80 ते 81 धावांचा पाठलाग करू शकणारे टीम आता व्हाईट बॉल पंच घोषित करतात. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव येताना पाहायला मिळते. पहा, फिल्डर आणि बॉलर आपण पायात शूज परिधान करू शकता याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. दर्शन बांदेकर प्रीतम यांच्यासाठी टाकला हा बॉल देखील जर पाहिलं तर आता अचूकतेवर नव्हता. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर आता पुन्हा पुढे जाईल. 73 धावा धावफलकावर. पहिली मॅच, पहिला डाव. थोडंसं ऊन पडलंय परंतु रात्री पाऊसही पडलाय. हो, काही बॉल जर पाहिलं तर व्हाईट बॉल, कारण टेनिसमधून रबर बॉलमध्ये येणं अभिषेक तेवढं सोपं नसतं. जसं आपण रबर बॉलमध्ये पुन्हा टेनिसवर जातो ना, त्याही वेळेला थोडासा टाईम लागतो आणि बऱ्याच संघांना रुळायला थोडासा वेळ लागणार आहे. परंतु 4 महिने आपण हे रबर बॉल क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर खेळणार आहे. हो 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 हो, वेगात बॉल. थोडासा कट पाहायला मिळाला परंतु वेग प्रचंड होता. अभि येस सर, वेग प्रचंड होता. कारण थोडासा आपण पाहिले तर गोलंदाजी करत असताना मात्र गोलंदाजाला त्या चिखलाचा प्रवास करावा लागतो आणि त्या चिखलामधून प्रवास करत असताना ते चेंडू हाताळायचे थोडंसं कठीण काम आहे. पण दर्शन बांदेकर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेला जर आपण पाहिलं तर आता पंचांचा इशारा येतोय. डिक्लेअर झोनमध्ये जाणारा चेंडू एक धाव मात्र पंच घोषित करताना पाहायला मिळतात आणि त्या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 75, 75 धावा धावफलकावर. सगळ्यांचं स्वागत आहे परळ नरे पार्कमध्ये. खऱ्या अर्थाने हा एक काळा परळ, लालबाग, काळा चौकी हा गिरणी कामगारांचा मराठी बहुल परिसर. आजही जर पाहिलं तर आपली संस्कृती या ठिकाणी टिकून पाहायला मिळतो. आज संपूर्ण परिसर पहा, थोडीशी या ठिकाणी तारंबळ होते. दर्शन यांची चिखलातून धावायचं, रनअप घ्यायचा आहे आणि तो कसा घ्यायचा. माझ्या मते यूट्यूबला जे पाहत असतील ते सुद्धा थोडेसे आश्चर्यचकित असतील. खोलवर टप्प्याचा बॉल, काय बॉल टाकलाय, अगदी खोलवर होता. एक धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर येत आहेत. दुसऱ्या धावेचा कॉल दिला होता परंतु थांबवलंय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. ती म्हणजे 76 धावा. शेवटचं षटक या पहिल्या डावातील आपल्याला पाहायला मिळत आहे. समीर वेंगुर्लेकर यांनी 2 षटक टाकली. दर्शन देखील दुसरं षटक आपलं हाताळताना पाहायला मिळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. हो 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 हो, दर्शनचं जबरदस्त प्रदर्शन. जबरदस्त बॉल टाकलाय आणि म्हणूनच या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे. मुंबईच्या सुद्धा अगदी मुश्ताक अली T20 संघात देखील मुंबईच्या संघात ज्यांची निवड झाली होती. मुंबई इंडियन्सचे नेट बॉलर सुद्धा राहिले दर्शन. हो, आणखीन एक जबरदस्त बॉल. टेस्ट घेतली या ठिकाणी, एक्स्ट्रा बाउन्स आणि दर्शनचा हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. काय जबरदस्त गोलंदाजी दर्शनची पाहायला मिळाली आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 76 धावा झाल्यात 6 ओव्हरमध्ये आणि दुसऱ्या डावात जिंकण्यासाठी पाहिजे 77. दोन्ही कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन प्रजेश. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. हा दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आहे. अतिशय दर्जेदार असं क्रिकेट आपल्याला या 2 दिवसात अनुभवायला मिळणार आहे. मी सन्माननीय मिनरजी नाटळकर सरांना विनंती करेन की आपण हा जो विशेष कॉइन आहे, एका बाजूला विष्णू आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी असं आपल्याला कॉल करायचं आहे. तर कोण कॉल करतंय? संदीपजी कॉल करतील. विष्णू मागितलाय आणि विष्णू आलेला सुद्धा आहे. तर सर जिंकलेला आहात, डिसिजन काय? क्षेत्ररक्षण.
आणि पहिली वहिली स्पर्धा खेळायची आहे. टेनिसमधून रबर बॉलमध्ये क्रिकेट खेळणं थोडंसं वेगळं राहिलंय. म्हणजे जसं कॉमेंट्रीमध्ये पण सर म्हणाले की टेनिस बॉल क्रिकेटमधून रबर बॉलमध्ये वळाल्यानंतर मात्र थोडासा वेळ लागतो क्रिकेट समजायला किंवा मैदानाची ओळख व्हायला किंवा मग बॉल समजून घ्यायला. तर आज काय रणनीतीने तुमची टीम मैदानावरती उतरणार आहे आणि आज या स्पर्धेकडे कसं पाहताय? तर आता क्रिकेट खूप फास्ट झालेलं आहे, कशाला वेळ लागत नाही. प्रत्येक प्लेयर त्या बॉल कुठलाही असू त्या स्वतःमध्ये त्याला बदल करून घेतो आणि ह्या स्पर्धेत जेव्हा पण खेळायची इच्छा असते आणि दरवर्षी मी खेळतोच. गेल्या वर्षी खेळलो नव्हतो, जेव्हापासून स्पर्धा चालू होते आमचा संघ असतोच. तर या दोन बंधूंच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आपल्या आईच्या स्मरणार्थ दरवर्षी न चुकता भव्य दिवस हे रबर बॉल क्रिकेट स्पर्धाचं आयोजन ते करत असतात आणि दरवर्षी स्पर्धेच्या पारितोषिकांमध्ये वाढ होते, बक्षिसांमध्ये वाढ होते आणि हे सर्व पुरस्कार आपण बघताय. महेश आणि रवी त्यांची नावं आहेत, पण त्यांना सर्व लारा आणि बुमरो नावानेच ओळखतात. मी पण त्यांच्यासोबत खेळलेलो आहे त्यांच्या संघामध्ये आणि ते दोघं भाऊ जेवढे मेहनत करतात क्रिकेटसाठी आणि ही स्पर्धा करतात त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तर जास्त वेळ न घेता आपण समर्थ 11 वरळीच्या कॅप्टनकडे सुद्धा जाणार आहोत. सर्वप्रथम टॉस जर तुमच्या बाजूने निर्णय लागला असता, संदीप दादांनी कॉल मागितला होता विष्णू आणि विष्णू आला, परंतु तुम्ही टॉस जर जिंकला असतात तर या पहिल्या मॅचसाठी आम्ही मैदानामध्ये तुमची टीम बघणारच आहोत. परंतु तुमचं डिसिजन काय असतं आणि तुमची टीम आज किती ताकदीने मैदानावरती उतरते? आम्ही फलंदाजीच करणार होतो, भले टॉस हरलो आहे त्यात काय ना, आम्हाला टॉस जिंकलो असतो तरी आम्ही फलंदाजीच करणार होतो आणि आम्ही आभारी आहोत लारा आणि बुमरो त्याने आम्हाला इथे खेळण्यासाठी संधी दिली, त्यासाठी धन्यवाद. परळचं हे नरे पार्क मैदान काही आपल्या वरळीकरांसाठी वेगळं नवीन नाही आहे. तर आज या मैदानावरती खेळण्याचा कसा अनुभव आहे तुम्हाला आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तर तू जसं म्हटलास की तुम्हाला संधी दिली, खूप चांगलं आभार व्यक्त केलेस, परंतु या मैदानावरती आज पहिली पावसाळी स्पर्धा खेळायसाठी किती एक्साइटेड होतात? एक्सायटेड तर खूप होतो. आम्ही गेल्या वर्षी सगळे वेगवेगळ्या टीममध्ये खेळत होतो. यावर्षी आमच्या मुलांनी एकमत केलं की आपण ह्यावर्षी टुर्नामेंट खेळायची आणि फुल कॉन्फिडन्सने उतरलो आहे. जे आम्हाला हवं होतं फलंदाजी ती आम्हाला मिळाली आहे. धन्यवाद. तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर दुसऱ्या मॅचचा टॉस आपण पूर्ण झालेला पहिला स्वर्गीय जयराम निकम पोलादपूर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. दुसऱ्या बाजूने समर्थ 11 वरळी हा प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आता मात्र मुख्य व्यासपीठावरून आम्ही इथेच थांबतो आणि जातो मात्र पहिल्या सामन्याचा जो दुसऱ्या डावाचा खेळ सुरू होतोय त्याच्यासाठी मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्माननीय चंद्रकांत शेटे सर आणि त्याचबरोबर माझे युवा समालोचक मित्र अभिषेक पाटील पुन्हा एकदा आपल्यासोबत असतील. धन्यवाद. धन्यवाद रोशनजी. स्वागत असेल सर्व क्रिकेट रसिकांचं मुंबईच्या परळ नगरीमध्ये आणि परळचं नरे पार्क, ज्या ठिकाणी नरे पार्क स्पोर्ट्स क्लबची कैलासवासी लक्ष्मीकाकी विष्णू चेंदवनकर ही स्मृतिचषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. महेश चेंदवनकर, रवी चेंदवनकर, त्याचबरोबर यश चेंदवनकर आणि रिया चेंदवनकर आणि यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेवर दिनेशजी चेंदवनकर, मंगेशजी चेंदवनकर यांचंही लक्ष आहे आणि आता एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत आणि दुसऱ्या डावाला ज्यावेळेला सुरुवात होईल मुख्य समालोचक म्हणून आपल्याच मुंबईतील गेल्या 2 वर्षात एक युवा समालोचक म्हणून पुढे येत आहेत आणि ही चांगली बाब आहे. मुंबईतून युवा समालोचक पुढे येऊ लागलेले आहेत आणि त्याच्यापैकी एक नाव म्हणजे अभिषेकजी पाटील करी रोड. धन्यवाद चंदू सर. चला क्षेत्ररक्षण रचून घ्या टीम US उमेश 11 खार. 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये 77 धावांची गरज. नरे पार्क स्पोर्ट्स क्लब कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2025 7वं पर्व क्रिकेटचा महासंग्राम. एक अग्रमानांकित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्हा सगळ्यांच्या भेटीला आली आहे आणि हाच क्रीडा संग्राम आपल्याला पाहायला मिळतो या परळच्या ऐतिहासिक भिवाजीराव नरे उद्यान म्हणजेच तुम्हा सगळ्यांचं लाडकं नरे पार्क मैदान. आणि यस, आज बरोबर ठीक दुपारी 3 वाजता एक प्रेक्षणीय लढतीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. भोईवाडा पोलीस स्थानक विरुद्ध काळचौकी पोलीस स्थानक आणि याच प्रेक्षणीय लढतीची देखील आतुरता सर्वच प्रेक्षकांना पाहायला मिळते. एक महत्त्वाची लढत आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धेतील पहिला सामना एका बाजूला आपण पाहतोय भाव्यांश 11 सिंधुदुर्ग आणि त्यांच्या विरुद्ध US उमेश 11 खार. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत गोपाळ भट्ट आणि त्यांच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात बबल नाईक. या दोन्ही खेळाडूंची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळते आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ओव्हर नंबर 1 सूर्य आलेत गोलंदाजीसाठी. 36 बॉल मध्ये 77 धावांची गरज. 36 बॉल 70
रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज गोपाळ आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बबल. लेट्स प्ले गेम ऑन. दुसऱ्या इनिंगचा खेळ मार्गस्थ आहे. यस, पहिलं षटक सूर्या गोलंदाजीसाठी. 77 धावा करायचे आहेत, कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. चांगली स्टारकास्ट पाहायला मिळते दोन्ही संघांकडे. सूर्याचा पहिला बॉल फ्लिक करत असताना मनगटाचा वापर केलाय आणि बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडले देखील. 77 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. सर काय म्हणाल, कारण 77 धावा करायचे पहिल्या बॉलवरती एकेरी धाव आली आहे. हो, अगदी मॅच चांगली होईल कारण दोन्ही संघांची स्ट्रेंथ पाहिली तर चांगला सामना होऊ शकतो. हो सर, चांगला सामना होईल. आणि आता विकेट येताना पाहायला मिळते. चांगला झेल टिपला प्रीतम परब यांनी. यस, त्यांच्या मागे यष्टी रक्षक स्वतः कर्णधार आणि त्याने टिपलेला झेल आणि विकेट येताना पाहायला मिळते सर. येस, सूर्या मणिरत्नमला आपण गोलंदाजीसाठी पाहतो. 2 वर्षापूर्वी मुंबई प्रीमियर लीगमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार देखील सूर्या या चिता कॅम्पच्या बॉलरने मिळवला होता. वेग आहे त्यांच्याकडे, परंतु मोठी विकेट. सिंधुदुर्गचे कॅप्टन म्हणून ज्यांची ओळख आहे गोपाळ बड्डा माघारी परतताना या ठिकाणी पाहायला मिळतं. सुरुवातीला एक धक्का या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहा, तेवढं सोपं नाही आहे. पहिली गोष्ट, तुमच्या पायामध्ये चप्पल नाही आहे, शूज नाही आहे, काहीच नाही आहे. अशा वेळेला तुम्हाला बॅटिंग करायची आहे. थोडंसं निसरड ओलसर वातावरण आहे. दुसऱ्या बाजूला बॉलरलाही तेवढं सोपं नाही आहे. जिकडे गोलंदाजी मार्क आहे तिकडे जर पाहिलं तर सगळा चिखल आहे आणि रुतणारा चिखल आहे. अशा परिस्थितीमध्ये तिथे जायचं आहे. त्याच्यामुळे हे चॅलेंजिंग क्रिकेट आहे. अभिषेक, मी तर म्हणेल जगातील सगळ्यात चॅलेंजिंग क्रिकेट कोणतं असेल तर हे पावसाळी क्रिकेट आहे. फिल्डरला सुद्धा या चिखलामध्ये धावून कॅच पकडणं तेवढं सोपं नाही आहे, किंवा बॅटरला, बॉलरला, या सगळ्या गोष्टी आव्हानात्मक असतात. परंतु तरीसुद्धा या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे अभिभाऊ. येस सर, बरोबर उल्लेख केलाय. कारण येणारे 4 महिने ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा सगळ्याच महाराष्ट्रभर पाहायला मिळणार आहे. आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक ताकदवार विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. दाजी नाईक याही नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळते. विकेट पटकावली सूर्याने, ती म्हणजे गोपाळ यांची. येस, दाजी नाईक हे देखील एक मोठं नाव आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होडावड्याचे हे दोन्ही बॅटर, एकाच गावातील दोन्ही खेळाडू आहेत, दाजी नाईक आणि बबल नाईक. पाहूया आज मुंबईमध्ये येऊन कसे खेळत आहेत. आणि अख्ख्या गावाचं सुद्धा किंवा तालुक्या जिल्ह्याचं लक्ष सुद्धा इकडे लागले असणार आहे. परंतु सूर्याने सुरुवात चांगली केली आहे. येस सर, बरोबर उल्लेख केला. सूर्याने चांगली सुरुवात केली आहे कारण पहिल्या षटकामध्ये विकेट आली आहे गोपाळ यांची. दाजी नाईक, दाजी आले. पहिलाच बॉल खेळत असताना कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय आणि चूक होताना पाहायला मिळते. आणि बॉल जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण बॉलला अडवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या डोक्यावरून बॉल आपण पाहिलं तर उसळी घेतली आणि बॉल निघून गेल्या सीमारेषा पलीकडे. चौकार येताना पाहायला मिळतोय. पावसाळी क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सगळं चॅलेंजिंग क्रिकेट आहे. प्रत्येकासाठी परिस्थिती तशीच असते. कधी कधी असं होतं एका इनिंगला पाऊस येतो, एका इनिंगला पाऊस येत नाही. कुणाचा फायदा होतो, कुणाचा तोटा होतो. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला जिंकायचं आहे. हो, यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिडॉल मध्ये फिल्डर होते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि आता डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. एक विशेष बाब म्हणजे सर आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती जर्सीज आहेत. जर्सीज जर आपण पाहिलं तर विशेष डिझाईन केलेल्या जर्सीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सारी मेहनत लारा आणि बुमरो या दोघांनीही घेतली आहे स्पर्धेसाठी. अमरदादा परोळेकर यांचे देखील आम्ही मनापासून आभारी असू. ताई पॅकरचे सर्वा सगळ्यांची नावं घेतो मी आता, हे ओव्हर झाल्यावर घेतो. हो, यावेळेला बिग हिट आणि बॉल जर आपण पाहिलं तर हो जबरदस्त. हॅलो 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 असं वाटलं दाजी नाईक यांनी बॅट नाही फिरवली, मला वाटलं भीमाने गदा फिरवली आहे अशी बॅट फिरवली. आणि म्हणूनच सिंधुदुर्गचे सिक्सर किंग म्हणून त्यांना ओळखलं जातं. काय टोला लगावलाय, लांब लचक. येस सर, लांब लचक हा बॉल पाहायला मिळाला. यासाठी ओळखला जातो. विस्फोटक आहे, ताकद आहे या खेळाडूकडे आणि त्याच्याच बॅट मधून आलेला तो उत्तुंग असा षटकार.
पुढचा बॉल लो फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल निघून गेलाय गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी. सर पहिल्या ओव्हरचा खेळ आता आपण पाहिलं तर आता समाप्त झाला आणि 12 धावा धावफलकावरती झाल्यात. यस 12 धावा आणि एक विकेट सुद्धा आलेली आहे. पाहूया आम्ही आभारी आहोत ताई पॅकर्स अमरदादा परुळेकर यांचे, या स्पर्धेसाठीचं टी शर्ट सौजन्य त्यांचं लाभलंय. बीटी कंपनी नरेपार ग्रुप यांचे आम्ही आभारी आहोत. आम्ही आभारी आहोत उल्हास पॅकर्स यांचे, त्याचबरोबर मायरासा, RHR कन्सोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे आभारी आहोत. 70-70 स्पोर्ट्स यांचे आभारी आहोत. मयूर स्पोर्ट्स यांचे आम्ही आभारी आहोत. श्री साई स्पोर्ट्स यांचे आभारी आहोत. हे CM आहे की GM आहे? CM स्पोर्ट्सचे आभारी आहोत. सिलो ब्रँड, सिलो स्पोर्ट्सचे देखील आभारी आहोत. ठीक आहे, V स्पोर्ट्सचे देखील आम्ही आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. SK स्पोर्ट्स, स्पोर्ट्स लाईव्ह, रोहन गुप्ते, स्पोर्टी सॅक्स त्यांचे आभारी आहोत. स्ट्रायकर स्पोर्ट्स, साई अंशुल स्पोर्ट्स, दत्ता शेठ, त्याचबरोबर चिंतामणी स्पोर्ट्स यांचे आभारी आहोत. AA बॅट्स, AA स्पोर्ट्स, सुधांशी स्पोर्ट्स, प्रमोददादा चिंदरकर यांचं CM स्पोर्ट्स, SSV 11 आम्ही आभारी आहोत. VC काय आणि हे तुम्ही घ्या मॅच V क्रिएटिक यांचे देखील आम्ही आभारी आहोत. जी धावगती पाहिजे ना ती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. मजा येणार आहे या मॅचला जसजसा सामना पुढे जाईल. आज जसं आपण पाहतो ना इंटरनॅशनल क्रिकेट काय आपलं स्थानिक क्रिकेट सुद्धा खूप आनंद देतं आणि याला फॉलो करणारी खूप आहेत. येस सर, खूप जण आहेत, खूप फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण पाहिलं तर रील्स देखील फेमस होत आहेत आणि आम्ही विशेष आभारी असणार आहोत मॅच टाइम स्पोर्ट्स यांचं देखील. व्हाईट बॉल आता मात्र पंचांनी घोषित केलाय. दुसरं षटक मार्गस्थ आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी मोईन आलेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर बबल. ओ यावेळेला ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत राहुल त्या ठिकाणी तैनात होते आणि तोपर्यंत एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. तर बॉलिंगसाठी जर पाहिलं तर येताना पाहायला मिळतात मोईन चित्ताकेमच्या या वेगवान गोलंदाजाची सुद्धा चांगली चर्चा झाली आहे. आणि आज पाहूयात उमेश 11 या मुंबईतील ताकदवर संघाच्या विरुद्ध जर पाहिलं तर भाव्यांश 11 पुढे अजून एक नाव घेतलं ना काहीतरी भाव्यांश साई 11 सिंधुदुर्गच्या विरुद्ध. येस सर, दाजी ओ यावेळेला सोडून दिलाय हा बॉल आणि हा सोडून दिलेला बॉल पंच मात्र वाईट बॉल घोषित करताना पाहायला मिळते. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल आणि 15 धावा धाव फलकावरती झालेत. 77 धावा करायच्या आहेत. मजा येणार आहे मॅच मध्ये कारण दाजीची बॅट बोलली आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल देखील सोडून गेलाय आणि आता आणखीन एक वाईट बॉल पंच घोषित करताना पाहायला मिळते. सर एक्स्ट्राच्या धावा खूप सारे येताना पाहायला हो. एक गोष्ट म्हणजे एक्स्ट्रा रन मिक्स फील्ड या गोष्टी होतात कारण चिखलाचं वातावरण असतं आणि एक्स्ट्रा रन सुरुवातीला येण्याचं कारण आहे बॉल टेनिस बॉलच्या तुलनेने हलका असतो त्यामुळे त्याचा स्विंगवर कंट्रोल करणं, टप्प्यावर येणं, त्याच्या वजनाला अनुसरून टप्पा टाकणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा अवधी लागतो आणि योग्य ठिकाणी गोलंदाजी करावी लागते. येस सर, बरोबर उल्लेख केलाय. यावेळेला आणखीन एक दिशा भरकटली आहे, थोडीशी दिशा चुकते आहे गोलंदाज मोईनची आणि व्हाईट बॉल आणखीन एक येताना पाहायला मिळतोय. एक गोष्ट अजून एक चॅलेंजिंग आहे. पहिली गोष्ट तुम्ही जिकडनं रनअप घेताय ना तिकडेच चिखल आहे. त्या पहिलं तर तुमच्या डोक्यात ते गोष्ट आहे की मला चिखलामधून पहिल्यांदा जायचं आहे आणि त्यानंतर बॉल योग्य टप्प्यावर टाकायचं आणि इकडे कुठेतरी मागील काही बॉल मोईन बॉल पायावर करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या प्रयत्नात बॉल थोडेसे बाहेर जात आहेत. येस सर, दिशा चुकते, थोडीशी दिशा चुकते, थोडंसं दडपण दबाव निर्माण झाले दोन्ही संघांवरती कारण मोठी लढत 77 धावांचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी. यावेळेला आणखीन एक स्ट्रोक, याही बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे, बॉल गेला आरपार, आलाय रुबाबदार, धमाकेदार, दमदार षटकार. वाह, कडक फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. दाजी नाईक ओढावड्याच्या सुपुत्राने मात्र या ठिकाणी जबरदस्त कामगिरी केली. मोईनला कमबॅक करावं लागेल. धावसंख्या पुढे गेली आहे ती म्हणजे आता 23 धावांवर ही धावसंख्या जाताना पाहायला मिळते. पुढील 4 महिने म्हणजे आपण स्वतः देखील मुंबईकर आहोत आणि हे क्रिकेट आपण स्वतः खेळलंय. या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे आणि म्हणूनच मुंबईकरांचं आवडतं क्रिकेट असं म्हटलं जातं. परंतु आता हे क्रिकेट आता फक्त मुंबईपुरतं नाही राहिलं, आजूबाजूच्या जिल्ह्यात, तालुक्यात किंवा तळागाळापर्यंत जाऊ लागलंय. म्हणजे पूर्वी काय असायचं की सिंधुदुर्गाचा बाहुबली या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि लांबच लांबवरचे षटकार
त्यांच्या बॅटमधून इकडे येताना पाहायला मिळत आहेत. आणि हे क्रिकेट आता प्रसारित म्हणजे पावसाळ्याचे 4 महिने बऱ्याच ठिकाणी बरेच खेळाडू क्रिकेट बंद ठेवायचे, परंतु आता असं झालं की पावसाळी क्रिकेट आलं, कपाटातून आपली जी जुनी खास रंगवलेली बॅट काढायची किंवा रबर बॉलच्या क्रिकेटला आपलंसं करायचं आणि आता सुरुवात झाली आहे. येस सर. आणि त्याच बॅटने हे षटकार पाहायला मिळतात दाजीच्या बॅटमधून. आणखीन एक बॉल जर आपण पाहिलं तर आता पंचांकडे पाहावं लागेल. येस, आलाय पंचांचा इशारा. आणखीन एक षटकार. सर काय म्हणाल, दाजीची बॅट बोलली आणि दाजीच्याच बॅटमधून धावा येताना पाहायला मिळतात. संघाला गरज असताना तो संघासाठी धावून आलाय. काय बॅटिंग करतायत दाजी नाईक, सध्या तुटून पडलेत या ठिकाणी. दुसरं षटक सुरू आहे आणि दाजीचे षटकार सुरू झालेले आहेत. आणि षटकार देखील जर पाहिलं तर लांब लांब षटकार खेळताना पाहायला मिळत आहेत. इकडे कमबॅक करावं लागेल. पहा, अनुभव आहे उमेश इलेव्हनकडे या क्रिकेटचा, त्यांना ते दाखवावं लागेल. प्रीतम परब तो अनुभव या ठिकाणी वापरतील आणि गोलंदाजांना कमबॅक मात्र या ठिकाणी करावं लागेल. 29. यस सर, अजूनही पॉवर प्लेचं षटक बाकी आहे. काही होऊ शकतं मॅच मध्ये. हो, यावेळेला चांगला बॉल दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. बॉल आपण पाहिलं तर निघून गेलाय गोशांकी क्षेत्रात आणि एक धाव मात्र आता पंच घोषित करताना पाहायला मिळतात. आता धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 30. रबर बॉलच्या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. आणि मित्र हो, आजपासून 4 महिने बेधुंद होऊन जाऊयात या चिखलातल्या आणि पाण्यातल्या आणि डबक्यातल्या आणि थेंबा थेंबाच्या क्रिकेटमध्ये. ओ, यावेळेला काय स्ट्रोक खेळलाय सर, पहा, बघतच रहा. बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक येतोय षटकार दाजीच्या बॅट मधून. ला जवाब स्ट्रोक, डोळ्याचं पारणं फेडणारा फटका पाहायला मिळाला. यासाठी ओळखला जातो दाजी. त्याच्याकडे ताकद आहे, नजाकत आहे आणि त्याच्यामधूनच आपण पाहिलं तर हा प्रवास करत असताना षटकारांचा पाऊस पाडताना पाहायला मिळतोय दाजी सर. हो, यावेळेला सोडून दिलाय आणि सोडून दिलेला बॉल पंच वाईड बॉल घोषित करताना पाहायला मिळतील. आणखीन एक अतिरिक्त एक्स्ट्राची धाव येताना पाहायला मिळते. 37 धावा धाव फलकावरती झालेत सर. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळते. हो, कमबॅक करावं लागेल उमेश इलेव्हनला आता, कारण विकेट आणि डॉट बॉल शिवाय पर्याय नाहीये मॅच मध्ये यायचं, तर ते करावंच लागेल आता. हो, यावेळेला चांगला बॉल, चेंडूला सन्मान दिलाय आणि एक धाव मात्र आता धावून पूर्ण केली जाते. दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये, चांगली साथ देतोय बबल नाईक दाजीला. आणि आता दुसरं षटक जर आपण पाहिलं तर आता समाप्त झालंय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा धाव फलकावरती झाल्यात सर. 38 धावा म्हणजे एक चांगली धावसंख्या बनवली गेली आहे. हा बॅटर एक विनंती असणार आहे, आपण ज्या वेळेला रन घेत आहे त्यावेळेला मात्र खेळपट्टीच्या बाहेरून धावायचं आहे, याची देखील आपण नोंद या ठिकाणी घ्यायची आहे. पाहूया कोणता बॉलर असेल. अभि ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे, टीम भाव्यांश इलेव्हन, साईश इलेव्हन या टीमने चांगला प्रयत्न केला. मॅचमध्ये चांगला प्रवेश तर झालाय, परंतु हे क्रिकेट असं आहे, इकडे कधीही कमबॅक होऊ शकतं किंवा कधीही सामन्याचं पारडं बदललं जाऊ शकतं. तर कुठेतरी प्रीतम यांना तो गोलंदाज शोधावा लागेल जो त्यांना इकडनं आता विकेट देऊ शकेल आणि जो मात्र या ठिकाणी कमी धावा देईल. येस सर, 12 बॉल मध्ये 38 धावा आल्या आहेत. उर्वरित 24 बॉल मध्ये 39 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. दाजी चांगल्या फॉर्म मध्ये. नवीन गोलंदाज आपण पाहतोय ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी. नितेश आलेत गोलंदाजीसाठी. चांगला गोलंदाज आहे, युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे हाच नितेश. कित्येक स्पर्धा या गोलंदाजाने देखील गाजवल्यात. आता कमबॅक करावं लागेल. स्ट्रायकिंग एंडला दाजी नाईक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत त्याने 4 षटकार ठोकलेत या इनिंग मध्ये. चांगली सुरुवात. ओ, यावेळेला बॅटची कडा, चांगला प्रयत्न करतायत प्रीतम परब. झेल निसटलाय आणि आता जीवदान मिळताना पाहायला मिळते. सर काय म्हणाल, दाजीला जीवदान मिळालं? हो हो हो, याची चर्चा करत होतो. असा एक बॉलर पाहिजे कुठेतरी विकेट मिळून देईल. आणि इकडे नितेश पोद्दारने सुरुवात देखील तशीच केली होती आणि परंतु इकडे प्रयत्न केले, कॅच नाही आली आहे, परंतु कुठेतरी नितेशमध्ये एक थोडासा स्पार्क तो पाहायला मिळाला, जो मात्र कुठेतरी या षटकामध्ये काहीतरी वेगळेपण करून देईल आणि उमेश इलेव्हनचा कमबॅक या ठिकाणी होईल. कारण दाजी ज्या पद्धतीने खेळतायत ना, त्यांना रोखणं तसं सोपं नाहीये. पण सर बॅटिंग लाईनअप देखील चांगली आहे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे टीम भाव्यांश इलेव्हन या संघाची. नितेश पोद्दार यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. पहिल्या बॉलवरती विकेट आली असती. झेल निसटले फलंदाज दाजीचा. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक स्वतः कर्णधार प्रीतम परब. प्रयत्न चांगला केला होता प्रीतम यांनी. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगती पथावर.
यावेळेला पायावर जाऊन आदळलाय, पंचांकडे लाऊड अपील केली होती, अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे आणि ही लेग बाईटची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 40. सर काय म्हणाल? आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी म्हणेल. मोठा फटका नाही आला तर चांगलाच बॉल म्हणायचा, कारण ज्या पद्धतीने आता मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण पाहतोय, षटकार चौकार जवळ आहेत, त्याच्यामुळे इकडे ही चांगलीच बाब म्हणावी लागणार आहे. युवा नितेश पोद्दार स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. दोघेही मातब्बर बॅटर जरूर आहे, परंतु युवा खेळाडू आपला जोर लावतोय आणि जोश दाखवतोय. नितेश, यावेळेला आणखीन एक स्ट्रोक, मोठा फटका खेळायचा होता आणि आता आणखीन एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 41 आणि त्या 41 मधल्या वैयक्तिक 32 धावांवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळते सर दाजी नाईक. हो, दाजीची चर्चा आहे सध्या आणि चर्चा त्यांचीच होते. ज्या ठिकाणी तुम्हाला परफॉर्मन्स द्या चर्चा ऑटोमॅटिक होईल आणि सध्या दाजी यांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होते, कारण त्यांच्या बॅटिंगची सध्या सुरू आहे. एका बाजूला सिंधुदुर्गाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मुंबईच्या एक महत्त्वाचा संघ उमेश 11 साजनजी पाटील आणि उमेशजी कुडे यांचा. हो, यावेळेला फटका आपण पाहिलं तर चांगला सजवला होता. राहुल पॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, तोपर्यंत एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. 42 धावा धाव फलकावरती झाल्यात. येस, 42 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. हाही बॉल थोडासा पाठीमागे जरूर तर पूल करण्याचा प्रयत्न पसतोय, परंतु हे षटक आतापर्यंत खूप चांगले राहिले. 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा देत असताना या मॅचमध्ये आम्ही आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न उमेश 11 आणि नितेश पोद्दार यांनी केलाय. यस सर, बरोबर उल्लेख केला. अजूनही मॅच संपलेली नाहीये, कारण क्षमता आहे टीम US उमेश 11 खार या संघाकडे कमबॅक करण्याची. यावेळेला चांगला बॉल, स्ट्रोक देखील चांगला खेळलाय. दाजी यांनी लावली आहे बाजी आणि याही बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. आणखीन एक षटकार येताना पाहायला मिळतोय सर. आता मात्र नितेश कुठेतरी चुकले, पायावर पुन्हा एकदा करायला गेले आणि त्या प्रयत्नात फुलटॉस करून बसले आणि दाजी वेटिंगमध्ये होते तिकडे आणि खूप चांगला फटका खेळला. षटकार याही ओव्हरमध्ये आता आलाय. येस, 48 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. वैयक्तिक 38 धावांवरती बॅटिंग करतायत दाजी नाईक. यावेळेला देखील त्याच दिशेने फटका सजवायचा होता. आता मात्र चांगला बॉल हाताळला होता गोलंदाज नितेशने. चांगला कमबॅक करायला पाहायला मिळालं, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर या षटकामध्ये सर एकच षटकार आला होता. चांगलं कमबॅक केलंय. ओव्हर नंबर आपण पाहिलं तर आता 3चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 49. आता सर महत्वाचं षटक आहे, कारण हे 4थं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे, कारण अजूनही पॉवर प्ले स्वीकारला गेला नव्हता आणि हे षटक मात्र महत्वाचं असणार आहे टीम भावेश 11 या संघासाठी. सर, भावेश स्पोर्ट्स साईश 11 संघ मालक महादेव नाईक यांच्या मालकीचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला उमेशजी कुडे साजन पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. सगळे संघ मालक आम्हाला महत्वाचे आहेत, कारण या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आवर्जून ते प्रवेश घेत असतात, त्याच्यामुळे त्यांचाही आम्ही आवर्जून उल्लेख करू आणि करायलाच पाहिजे. आणि पहिल्या 3 ओव्हरनंतर 49, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 28 करायच्या 3 ओव्हर बाकी आहेत, म्हणजे जवळपास 9 ते आणि 10च्या दरम्यानची सरासरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बांद्रा कोलगेटला धर्मवीर चषक देखील येणाऱ्या कालावधीमध्ये किरण भाऊ रंगणार आहे, त्यामुळे पाहूया अजूनही मोठमोठ्या स्पर्धा तर आता येणाऱ्या कालावधीमध्ये मी तर म्हणेल यावर्षी रेकॉर्ड ब्रेक पावसाळी स्पर्धा होतील. 3 ओव्हरमध्ये अजूनही 28 करायचे आहेत. आणि आपण पाहतोय व्यासपीठावर आगमन झालेलं आहे ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य शैलेश शेडगे आप्पा यांचं. आप्पा, आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि समोर जर आपण पाहिलं तर आता स्ट्रायकिंग एंडला दाजी नाईक मैदानाच्या आतमध्ये आणि वैयक्तिक आता आपण पाहिलं तर 39 धावांवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. या मॅच मध्ये 50 धावा पूर्ण केल्या तर शैलेश शेडगे यांच्याकडून 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल दाजी नाईक यांना. या खेळाडूची चर्चा परळ मध्ये नव्हे तर संपूर्ण मुंबईभर पाहायला मिळते, कारण सिंधुदुर्ग वरून आपण पाहिलं तर प्रवास करून मुंबईमध्ये हा संघ दाखल झालाय आणि आपल्या नावाचा दबदबा निर्माण करत असताना पाहायला मिळतोय दाजी. यावेळेला सोडून दिलाय बॉल. आता वाईट बॉल येताना पाहायला मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे सर, कारण हे 4थं षटक. अजूनही पॉवर प्ले पाहायला मिळाला नव्हता गेल्या 3 षटकांमध्ये. आता मॅन्डेटरी पॉवर प्ले. चर्चा या षटकाची. तुम्ही फिल्डिंग प्लेसमेंट पहा ना, सगळे फिल्डर आतमध्ये आहेत, एकही बाहेर नाहीये आणि अशा वेळेला मात्र जेवढ्या रन मिळणार आहेत त्या ओव्हरमध्ये त्याच्या डबल होणार आहेत. यावेळेला चांगला बॉल, नवीन बॉल आपल्याला पाहायला मिळतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. विशेष डिझाईन केलेला 6 अल्ट्रा येलो कलरचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ही देखील ओळख राहिली या स्पर्धेची सर. हो, काहीतरी वेगळेपण दरवर्षी या स्पर्धेत काहीतरी वेगळेपण असतं आणि ते वेगळेपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे.
आणि म्हणूनच रवी आणि महेश या दोन्ही भावांची चर्चा नेहमी होते. सगळेच विचारतात, अरे लारा बुमरोची स्पर्धा कधी आहे? येस सर, पावसाचा पहिला थेंब पडला की लारा आणि बुमरोची स्पर्धा आम्हाला आठवते. आता दाजी लावतोय जीवाची बाजी, मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. सर पाऊस नाहीये पण अक्षरशः षटकारांचा पाऊस पडलाय दाजीने या मॅच मध्ये. ओ यावेळेला हेलिकॉप्टर पाहायला मिळालाय. हेलिकॉप्टर निघून गेलाय मैदानाच्या बाहेर, आलाय आता दमदार चौकार दाजी नाईकच्या बॅटमधून. वाह, चांगला फटका या ठिकाणी. थोडासा पुढे केला होता हा बॉल, त्याचाच फायदा या ठिकाणी घेतला. दाजी यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार खणखणीतच होता. आज सकाळी सकाळी संपूर्ण मुंबईमध्ये चर्चा मात्र दाजी या नावाची होताना पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने त्यांनी कामगिरी केली पहिल्या डावात, नो डाऊट राहुल कश्यप यांनी चांगली कामगिरी केली प्रीतम यांच्या जोडीला, परंतु दाजी यांचं रौद्र रूप आज आपण पाहतोय. येस सर, चांगली बॅटिंग करतोय दाजी. यावेळेला फुल टॉस बॉल, फुल टॉल वसूल, बॉल निघून गेलाय आरपार आणि आला आता दमदार रुबाबदार धमाकेदार दाजीच्या बॅटमधून षटकार. वैयक्तिक आता 17 बॉल मध्ये 49 धावांवर बॅटिंग करतोय दाजी नाईक. एका धावेची गरज, 50 धावा पूर्ण करणार का पाहायचं या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यस, आली आहे ती एकेरी धाव आणि या संपूर्ण स्पर्धेतील पहिली वहिली हाफ सेंचुरी ठोकणारा खेळाडू ठरलाय. लावली आहे जीवाची बाजी, नाव आहे दाजी आणि आता हाच खेळाडू ठरतोय हिरो. आणि सिंधुदुर्गचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये ठोकलेत त्याने उत्तुंग आसमानी गगनचुंबी षटकार आणि 50 धावा देखील पूर्ण केल्यात. कदाचित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला खेळाडू असेल मुंबईच्या पावसाळी क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारा. नाव दाजी नाईक आणि गाव होडावडे. यस सर, काय बॅटिंग केली आहे दाजी नाईकने. तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि प्रेक्षकांची मन त्याने जिंकून घेतली दाजी नाईकने. आणि आता या शेवटच्या बॉलवर आणखीन एक षटकार आला तर साई भक्त राम मोरे यांच्याकडून 2222 रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. राम मोरे यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण मुंबईमध्ये कुठेही स्पर्धा असू दे राम मोरे यांची उपस्थिती असते. कारण क्रिकेटवरचं प्रेम, ती स्पर्धा पाहण्यासाठी, मग पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असू दे, टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असू दे, राम मोरे यांचं देखील कौतुक करावं लागेल. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. पहिलीच मॅच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून काही प्रेक्षक आमच्या समवेत लाईव्ह जुळले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ओ यावेळेला चांगलं कमबॅक पाहायला मिळतं. डॉट बॉल आलाय सर. आता ओव्हर नंबर 4 चा खेळ देखील समाप्त झालाय. किती आल्याने किती डबल झाले सांगा. मग किती पाहिजे अजून? सेव्हन 73 झालेत बरोबर. म्हणजे 12 रन आल्या होत्या. आपला या बॅटिंग पॉवर प्लेचा एक नियम आहे, 12च्या 24 होणार. 12च्या 24 झाला कारण विकेट नव्हती आली आणि त्यामुळे आता फक्त मॅच जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता असणार आहे. पहा, ही जे बॅटिंग पॉवर प्लेची ओव्हर आहे ना, खऱ्या अर्थाने हा टर्निंग पॉईंट होऊ शकतो आणि त्याच्यामुळे एक वेगवेगळे प्रयोग होत आहेत. आणि असं नाही की वेगवेगळे प्रयोग इकडेच होत आहेत, आता मोठमोठ्या स्पर्धांमध्ये झाले, आपण केले तर काय हरकत आहे. त्याच्यामुळे मी रवी चंदवनकर, महेश चंदवनकर या दोन्ही बंधूंचं विशेष कौतुक करेल. येस सर, अवघ्या 3 धावांची आता मात्र गरज आहे, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 24 धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा नितेश आलेत गोलंदाजीसाठी. बबल स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. हा चांगला बॉल गोलंदाज नितेशने हाताळला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आता मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित आता 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 11 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावांची गरज आहे सर. चांगली मॅच पाहायला मिळते. पहिलीच मॅच रंगतदार अवस्थेमध्ये सिंधुदुर्ग वरून मुंबईच्या परळच्या ऐतिहासिक नरळ पार्क मैदानात हा संघ दाखल झाला आणि पहिल्याच मॅच मध्ये प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत दाजी नाईकने. काय बॅटिंग केली फुलातून इनिंग पेश करत असताना. या संपूर्ण स्पर्धेतील पहिली वहिली हाफ सेंचुरी त्याने ठोकली.
ज्याप्रमाणे चंदू सरांनी उल्लेख केला की हा एकमेव खेळाडू असेल सिंधुदुर्गातील ज्या खेळाडूने पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये 50 धावा पूर्ण केल्यात मुंबईमध्ये येऊन. कारण ज्या वेळेला मयूर स्पोर्टच्या कट्ट्याच्या स्पर्धेमध्ये त्यांना या अगोदर त्यांच्या संघाला चांगलं खेळताना आम्ही पाहिलेलं आहे. कारण सिंधुदुर्गात आता रबरच्या स्पर्धा होऊ लागलेल्या आहेत. यावेळेला चांगलं कमबॅक करत असताना पाहायला मिळते सर नितेश, कारण तीनही चेंडू आतापर्यंत आपण पाहिलं तर निर्धाव आलेत. वाह, शेवटच्या क्षणापर्यंत फाईट करायची, मॅच सोडायची नाही, हा जिगरा पाहायला मिळतो या खेळाडूमध्ये. तीनही बॉल डॉट टाकलेत आणि संधी मिळाली आहे, माझ्या हातात बॉल आहे ना, मग मला बॉल डॉट टाकायचे किंवा विकेट घ्यायची, हा इरादा मात्र बॉलरने केलाय. सर चांगलं कमबॅक करतोय नितेश. हो, यावेळेला आणखीन एक चेंडू उसळी घेणारा पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल आलाय. लगातारचे 4 बॉल निर्धाव हाताळलेत. आता मॅचचं समीकरण आपण पाहिलं तर उर्वरित 8 मध्ये आता करायचे सर 4 की 3 पाहिजे. येस, 4 धावांची गरज आहे. ओके, आणि इकडे लगातारचे 4 बॉल डॉट टाकलेत. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. नितेश म्हणतायत मी काही मॅच सोडायला तयार नाहीये. यस सर, मॅच सोडायला तयार नाहीये. कोणतीच टीम मॅच सोडायला तयार नाहीये. यावेळेला मोठा फटका आणि हा बॉल बबल नाईकने पाठवलाय सीमारेषा पलीकडे आणि सामना जिंकलाय तो म्हणजे टीम भव्यांश 11 साई 11 सिंधुदुर्ग या संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हळक टीम US सुमेश 11 खार. सर काय म्हणाल, काय सामना रंगला. दाजी नाईकेने केलेली ती फलंदाजी आणि या संपूर्ण स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी ठोकणारा नाबाद आपण पाहिलं तर त्याने या मॅच मध्ये तब्बल ठोकल्यात 50 धावा. सर येस, कौतुकच करेल मी त्यांचं. आणि ज्या पद्धतीने सिंधुदुर्गकर खेळलेत, उमेश 11चंही मी कौतुक करेल. यांचाही चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. परंतु दाजी नाईक आणि दर्शन बांदेकर हे 2 की फॅक्टर राहिले या मॅचमध्ये. दर्शनचे 2 ओव्हर या की फॅक्टर होते आणि त्यातल्या त्यात त्यांनी बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरला दर्शन यांनी फक्त 5 धावा दिल्या होत्या. तोही की फॅक्टर राहिला होता पहिल्या डावामध्ये. आणि इकडे दुसऱ्या डावामध्ये जर पाहिलं तर दाजी नाईक यांचा विध्वंस. दोन्ही मॅन ऑफ द मॅच दिले जाणार आहेत, पराभूत संघातील आणि विजयी संघातील. येस, SK स्पोर्ट्स राजा पाटील आणि दत्ताराम चव्हाण म्हणजेच या ठिकाणी साई अंशुल यांच्या माध्यमातून पुरस्कार दोघांनाही आहे. मी किरण भाऊ खास बांद्र्याहून आले, त्यांचंही स्वागत. तर राहुल कश्यप पराभूत संघातील मॅन ऑफ द मॅच आहेत आणि विजयी संघातील मॅन ऑफ द मॅच हिटमॅन सिंधुदुर्गचा आमंत्रित करील दाजी नाईक.